आता सॅटेलाइटद्वारे होणार टोल वसुली 2 वर्षात नवी व्यवस्था लागू होण्याची शक्यता। नव्या यंत्रणेमुळे वाहतूक कोंडीतनं सुटका होणार। आरएसएसवर नव्या भाजप अध्यक्षांच्या निवडीची जबाबदारी। सूत्रांची माहिती तर बन्सल, तावडे, अनुराग ठाकूरांच्या नावांची चर्चा। शरद पवारांना सोडून गेलेले आमदार परत येणार, योग्य वेळेची वाट पाहत रहा, जयंत पाटलांचं मोठं विधान। पुण्यात महापालिकेच्या विरोधात मनसेचं आंदोलन। रस्त्यावर पाणी साचल्यामुळे होडीत बसून मनसे कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे उपायुक्त नाईट ड्युटीवर। आपत्ती व्यवस्थापन कक्षात रात्री 8 ते सकाळी 8 अधिकाऱ्यांची नियुक्ती। पुण्यातल्या सोसायट्यांमध्ये काँक्रिटीकरण केल्यामुळे रस्ते जलमय। शहरातील पूरस्थितीचं खापर प्रशासनानं सोसायट्यांवर फोडलं। छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली। पाण्याची मोठी नासाडी। शहराचा पाणी पुरवठा 2 दिवस होणार विस्कळीत। बुलढाण्यात कांदा चाळीवर कोसळली वीज। संपूर्ण कांदा जळून खाक, तर 2 बैल सुद्धा दगावले। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। आता पोलिसांवरच होणार खंडणीचा गुन्हा दाखल। नागरिकांकडून विनाकारण पैसे घेताना आढळून आल्यास पोलिसांवर कारवाई। लातूर जिल्ह्यामध्ये बनावट खत विक्रीचा गोरखधंदा उघड। 260 पोती बोगस खतांचा साठा जप्त। चाकूर आणि किनगावात कृषी विभागाच्या धाडी।